मालेगावमध्ये कथित लँड जिहाद व भूमाफिया घोटाळा उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला आहे। शासकीय वन व राखीव जमिनींवर बेकायदेशीर कब्जा, नियमबाह्य जमीन अदलाबदल, तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन व शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचे आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणाचा पाठपुरावा योगेश निकम, इंजी. हर्षल पवार व प्रमोद गांगुर्डे यांनी केला असून शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत केली आहे। तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। मालेगावमध्ये कथित मोठा भूमाफिया व लँड जिहाद घोटाळा उघड वन, राखीव व ग्रीन बेल्ट जमिनींवर बेकायदेशीर कब्जाचे आरोप, नियमबाह्य जमीन अदलाबदल, तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा दावा, काही प्रकरणांमध्ये परदेशी निधी व बेनामी व्यवहारांचा संशय। शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत केली। तत्कालीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। योगेश निकम, इंजी. हर्षल पवार व प्रमोद गांगुर्डे यांनी पुरावे व माहिती सादर केली। मालेगाव शहरातील भूमाफिया यांनी जो सुळसुळाट मालेगाव शहरामध्ये सुरू करून मालेगाव शहराच्या नगर रचनेची संपूर्ण जी वाट लावलेली आहे त्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेले होते। मालेगाव शहरातील भूमाफिया धर्मांना भामरे आणि जाकीर अब्दुल लतीफ स्टॅम्प वेंडर यांच्या विरुद्ध मिळालेल्या तक्रारींवरून महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या मालेगाव शहरामध्ये SIT समिती गठीत करण्याचे आदेश दिलेले आहेत। मालेगाव शहरातील धर्मांना भामरे यांनी दरेगाव मधील गट नंबर 83 आणि गट नंबर 38/2 या वनजमिनींवरती आदिवासी बांधवांना हाताशी धरून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या जमिनींची अदलाबदली खरेदी केल्या, ज्या बेकायदेशीर आहेत आणि कुठल्याही शासनाची येणे परवानगी न घेता, लेआउट न पाडता, शासनाला नजराना न भरता या जमिनींवरती बेकायदेशीर रहिवास वस्त्या बसवलेल्या आहेत, कारखाने बसवलेले आहेत। तसेच या ठिकाणी मस्जिद, ईदगाह, दर्गा देखील बसवलेले आहेत, मदरसा देखील बसवलेले आहेत, ज्या अनधिकृत आहेत। त्यांच्या विरुद्ध भारत शासनाने SIT गठीतचे आदेश दिलेले आहेत, ज्यामध्ये चौकशी सुरू झालेली आहे व यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्याचे आदेश झालेले आहेत। त्याच पद्धतीने मालेगाव शहरातील भूमाफिया स्टॅम्प वेंडर जाकीर यांच्या विरुद्ध देखील समिती गठीत झाली असून आदरणीय हिंदू धर्मरक्षक आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी लक्षवेधी लावल्यानंतर महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांनी या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून संपूर्ण अहवाल मागवलेला आहे, ज्यामध्ये जाकीर स्टॅम्प वेंडर यांनी 114A, 114B, 118, 119, 120, 122 व इतर महाराष्ट्र सरकारचे राखीव गट असलेल्या गटांवरती जे अनधिकृतपणे मस्जिद, रहिवासी वस्ती आणि ईदगाह, दर्गा वगैरे बसवलेले आहेत, आदिवासी जमिनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामध्ये संबंधित 8 अधिकारी निलंबित केले असून दुय्यम निबंधक विभागाचे तसेच तत्कालीन प्रांत उदय किसबे साहेब यांना देखील निलंबित केलेले आहे आणि या सर्वांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्याचे आदेश मिळालेले आहेत। मालेगाव शहरात जो गट नंबर 83 फॉरेस्ट जमिनीवरती फेअर एक्सपोर्ट नावाचा जो अत्याधुनिक कत्तलखाना सुरू आहे, तो कत्तलखाना पाडण्याचे आणि त्याची येणे परवानगी सुद्धा रद्द झालेली आहे। मात्र मालेगाव महानगरपालिकेमध्ये इस्लाम पार्टी व मित्र पक्षांची सत्ता असल्याने, मुस्लिम धार्जिणे पक्षांची सत्ता असल्यामुळे व अतिशय निष्क्रिय आयुक्त असल्यामुळे या ठिकाणी तो फेअर एक्सपोर्ट कारखाना अद्याप पाडण्यात आलेला नाही। त्याच पद्धतीने महसूलचे काही तलाठी, मंडलाधिकारी व अधिकारी यांनी देखील या येणे परवानगी रद्द झाली असताना सुद्धा या ठिकाणी आज पीक पाहणीच्या जागेवरती बाजरी, मका, गहू अशी नोंद घेतात, हे अतिशय निंदनीय आहे। या सर्वांविरुद्ध कारवाई होणार असून या सर्वांवरती गुन्हे दाखल होणार आहेत आणि भारतीय जनता पार्टी कोणत्याही अधिकारी आणि कोणत्याही या भूमाफियांना सोडणार नाही, अशी आम्ही ग्वाही देत आहोत। महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा लँड जिहाद घोटाळा होता 100% हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा लँड जिहाद आहे, कारण 100 ते 200 एकर जमीन मध्ये हा घोटाळा झालेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आणि पारदर्शक व गतिमान असणारे भारतीय जनता पार्टीचं सरकार कोणत्याही भूमाफियाला आणि कुठल्याही वन अधिकाऱ्याला, महसूलच्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही, अशी आम्ही मालेगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने ग्वाही देतो।